नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी-के इज ओके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण की 1 जूनपासून एम-एस-आर-टी-सी म्हणजेच एस-टी महामंडळाचे जे नवीन नियम आहेत ते लागू होणार आहेत. त्यामध्ये प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण की प्रवाशांचा देखील त्यामध्ये जे सुविधा उपलब्ध होणार आहेत, ते त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीच्या असणार आहेत मित्रांनो. त्याचबरोबर कोणत्या-कोणत्या सुविधा उपलब्ध होणार आहेत, काय असणार आहेत, जे बदल, नियम नवीन येणार आहेत, ते नियम देखील काय असणार आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ स्किप नका करू, संपूर्ण व्हिडिओ पहा. मित्रांनो, एस-टी महामंडळाने 1 जूनपासून नवीन नियम लागू करायचे ठरवले आहेत. त्यामध्ये मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे दर तिकिटावर ₹2 अधिभार घेऊन स्वच्छतागृही हे मोफत करण्यात येणार आहेत. याआधी स्वच्छतागृहांना जो मोबदला घेतला जायचा, तो मोबदला आता घेतला जाणार नाही. ते मोफत होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, बसस्थानकावर चहा आणि नाश्त्याची व्यवस्था ही फक्त ₹30 मध्ये करून देण्यात येणार आहे मित्रांनो. याआधी अधिकचे पैसे आकारले जात होते, परंतु ते आता तसे राहणार नाहीत. नवीन नियमाप्रमाणे स्वच्छतागृहे मोफत झालेली आहेत, होणार आहेत. त्याचबरोबर नाश्ता आणि चहाची व्यवस्था फक्त ₹30 मध्ये असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जे वयोवृद्ध 75 वर्षावरील जे तिकीट 0 होते, ते मात्र आता 0 तिकीट राहणार नाहीयेत. तर त्यामध्ये देखील एक बदल करण्यात आलेला आहे. तो बदल कोणता असणार आहे मित्रांनो? तर 75 वर्षावरील जे वयोवृद्ध होते त्यांच्यासाठी 0 तिकीट लागू करल्या जात होतं. परंतु आता तसं न करता त्या 75 वर्षावरील जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी ₹2 जे तिकीट आहे ते खरेदी करावं लागणार आहे मित्रांनो. जर कंडक्टर हे तिकीट देत जरी नसेल, तर तुम्हाला ते तिकीट त्यांच्याकडे मागून घ्यायचं आहे. कारण की त्या ₹2 तिकिटामध्ये तुम्हाला बाकीच्या जे सुविधा आहेत ते मोफत मिळणार आहेत मित्रांनो. या नवीन नियमामुळे नेमकं नक्कीच प्रवाशांसाठी सुखकर प्रवास होईल का? त्यांच्यासाठी काही अडचण राहणार नाही का? किंवा हे सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत ते या प्रकारेच व्यवस्थित चालल्या जातील का? याबद्दल तुम्हाला काय वाटते? नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. जेणेकरून आपल्याला देखील कळून जाईल की नेमकं एस-टी महामंडळाने हे नवीन नियम जे लागू करण्याचे ठरवलेले आहेत, ते सोयीस्कर ठरणार आहेत का? व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.